मुंबईत रोजगाराच्या शोधार्थ गेलेले हरीश बारी यांनी गावची वाट पकडली। गावी येऊन सुरुवातीला गोळ्या बिस्किटांचा व्यवसाय सुरू केला। त्यानंतर रिक्षावाल्यांसाठी खानावळ सुरू केली। यशाची एक एक पायरी चढत त्यांनी 2 पर्यटन केंद्र भाड्यानं चालवायला घेतली। त्यानंतर पालघरमधल्या केळवा बीच इथं पडीक जमीन घेऊन त्या ठिकाणी आर्किटेक्ट मित्राच्या सहाय्यानं मँग्रोव्ह रिसॉर्ट नावाचं देखणं पर्यटन केंद्र हरीश बारी यांनी साकारलं आहे। शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच हरीश बारी। डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्ग सौंदर्य आणि कांदळवना शेजारी सर्व सोयी सुविधांनी नटलेली राहण्याची व्यवस्था हे या रिसॉर्टचं वैशिष्ट्य आहे। संजय यादवराव यांच्या समृद्ध कोकण चळवळीसोबत हरीश बारी यांचं नातं सुरुवातीपासूनच आहे। नमस्कार मित्रांनो, मी हरीश दत्तात्रय बारी, राहणार केळवे, पालघर। आज मी आपणा सर्वांना मॅनग्रोव्ह रिसॉर्टविषयी माहिती देणार आहे। मॅनग्रोव्ह रिसॉर्ट हे एका छोट्याशा गावात, केळवे दांडाखाडी गावात आपण तयार केलेलं आहे। खूप सुंदर असं छोटंसं एक निसर्गरम्य ठिकाणी मी मॅनग्रोव्ह रिसॉर्ट तयार केलं आहे। मॅनग्रोव्ह रिसॉर्टचं स्पेशालिटी सांगितलं तर सर्व रूम्स ह्या काचेच्या टफन ग्लासच्या आहेत। प्रत्येक रूमला सी व्ह्यू बाल्कनी आहे। तुम्ही बेडवर झोपून समुद्र बघताय। खूप असं सुंदर निसर्ग रम्य असं हे वातावरण इथे आहेच। परंतु आज आपण इथे चुलीवरचं मस्त मासे, मटण, चिकन, शाकाहारी असं घरगुती जेवण आपण सर्वांना देतोय। इथे लोकांना आवडण्याचं एक छान म्हणजे इथलं जे हॉस्पिटॅलिटी आहे लोकांना, इथलं जे जेवण आहे तसं आमच्या केळव्यात सगळीकडे जेवण खूप सुंदर मिळतं। परंतु इथे मी रूम्स खूप सुंदर बनवले आहेत। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरोखर माझी मित्रमंडळी, माझे नातेवाईक, माझे कुटुंबीय, माझी पत्नी सर्वांचा ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। आणि हे मी रिसॉर्ट बांधता मला संजयजी एका मीटिंगमध्ये भेटले। आम्ही दादरला एका कार्यक्रमात गेलो होतो। त्यावेळेला मी संजयजींचं जे मी वक्तृत्व ऐकलं, त्यांचं जी धडपड ऐकली, बघितली आणि ह्या पर्यटनासाठी, मासेमाऱ्यांसाठी किंवा कृषींसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांची जी तळमळ बघितली, म्हणजे आज ते 25 वर्ष झाले सातत्याने झटतायत। संजयजींच्या या जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व केळवेवासी, आम्ही सर्वजण आम्ही त्यांच्या जोडीला आहोत। संजयजी, आम्ही सर्व तुमच्या जोडीला आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण। सर, कोकण टुरिझम क्लब जो आपण सुरू केलेला आहे, या क्लबची नेमकी ध्येय धोरण काय, नेमकी उद्देश काय सांगा? कोकणामध्ये लाखो रोजगार निर्माण करायचे असतील तर सर्वात महत्त्वाचा विषय भविष्यातला आहे पर्यटन। जसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 1 ते 10 अमिताभ बच्चन आणि मग 11 पासून बाकीच्यांचे नंबर सुरू होतात। कोकणाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये 1 ते 10 पर्यटन आणि मग बाकीचे विषय, इतकं पर्यटनाला महत्त्व आहे। आणि म्हणून ही इकॉनॉमी आज अगदी रॉ आहे, आज अगदी चुकीच्या पद्धतीने कामं चालली आहेत। पण पुढच्या काळामध्ये टुरिझम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि कोकणातलं पर्यटन हे केवळ राहणे, जेवणे, निसर्ग, समुद्र, सह्याद्री, धबधबे असं नाही आहे। हे सगळे कॅलिफोर्नियामध्ये आहे, ते कोकणात आहे। पण कोकणात अजून काही गोष्टी आहेत ज्या त्या पर्यटनाच्या कोर व्हॅल्यूज असायला पाहिजेत। या देशाला ज्यांनी स्वराज्य मिळवून दिलं ते छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास हा कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये झालेला आहे। कोकणाला परशुराम भूमी आहे, म्हणजे 10,000 वर्षाचा ज्ञात इतिहास आहे। कोकणातल्या गावागावांमध्ये या लोककला, ही संस्कृती, ही समृद्ध जगण्याची पद्धत, कोकणातली मंदिरं, कोकणातल्या पुरातन वास्तू, त्यामुळे आपल्याला आधुनिक पर्यटन हवं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शाश्वत पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, ग्रामीण पर्यटन, कल्चरल टुरिझम
फोक टुरिझम, नेचर टुरिझम, बर्ड वॉचिंग, ॲडव्हेंचर टुरिझम, ऐतिहासिक पर्यटन, प्रेरणादायी पर्यटन, असे असंख्य पर्यटनाचे प्रकार आपल्याला विकसित करता येतील. त्यामुळे एका बाजूने आपल्याला चांगली हॉटेल्स, चांगले रिसॉर्ट, 5 स्टार्स, 4 स्टार्स, त्याच्याबरोबर चांगले होमस्टे, चांगले ॲग्रो टुरिझमची सेंटर्स किंवा चांगले विलेज टुरिझमची सेंटर्स, अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चर करायचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूने कोकणाची संस्कृती, कोकणातला निसर्ग, कोकणातला सह्याद्री, कोकणातलं समृद्ध मरीन लाईफ, हे सगळं जगासमोर शोकेस करणारं वेगवेगळ्या थीम पार्क्स करायच्या आहेत. आणि असे लाखो उद्योग आपल्याला पर्यटनातून कोकणात निर्माण करायचे आहेत. माझा असा विश्वास आहे की 1,00,000 कोटीची इकॉनॉमी फक्त पर्यटन, फुकेत सारखं अर्ध्या मालवण एवढं फुकेत, याची 25,000 कोटीची इकॉनॉमी आहे. गुगलवर जाऊन चेक करा. जर फक्त मालवण तालुक्याची किती होऊ शकते कल्पना करा. मग वेंगुर्ला तितकंच सुंदर आहे, देवगड तेवढंच सुंदर आहे, दापोली, गुहागर, श्रीवर्धन, अलिबाग, डहाणू, केळवा, माहीम, एक एक कोकणातला तालुका, एक एक गाव, आणि हे सगळं व्हिजन घेऊन हा क्लब काम करणार आहे. यात हजारो उद्योजक निर्माण करणे, या उद्योजकांची सांगड घालणे, या उद्योजकांच्या मार्केटिंगसाठी ओयो वगैरे छोटे ब्रँड्स आहेत, पण कोकणचे, ग्लोबल कोकणचा टुरिझमचा एक मोठा आंतरराष्ट्रीय ब्रँड विकसित करणं, या सगळ्या पर्यटनवाल्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं नॉलेज मिळण्यासाठी त्यांची प्रशिक्षणाची व्यवस्था, त्यांचं एक्सपोजर, त्यांना जगभर फिरवून आणणं, ह्या सगळ्या विषयांवरती काम आपला कोकणचा टुरिझम क्लब करणार आहे.